सतत एकाच प्रकारची मुगाची आमटी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर कुठेही स्किप न करता ही रेसिपी जरूर पहा। एक वाटी मूग 3 ते 4 मिनिटं मध्यम आचेवरती आपण हलकेसे भाजून घेणार आहोत। मुगाचा खूप खमंग असा वास येईपर्यंत मूग अजिबात भाजू नये, नाहीतर तशीच भाजीला चव येते। मूग भाजत असताना अजिबात डाग पडेपर्यंत मूग भाजून घेऊ नयेत। हलकेसे मूग फक्त गरम करून घ्यावे। संपूर्ण मूग थंड झाल्यानंतर आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने मूग धुवून घेणार आहोत। मुगाला पावडर लावलेली असते ना, ती धुवून घेतल्यामुळे पूर्णपणे निघून जाते। स्वच्छ पाण्याने मूग धुवून घेतल्यानंतर आता आपण हे धुवून घेतलेले मूग कुकरमध्ये घालून घेणार आहोत। भाजी किती करायची आहे ना, त्यानुसार मुगाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता त्यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा, आता जे मी साहित्य घालत आहे ना, ते मूग किती घेतले ना त्यानुसार आपण कमी जास्त करू शकतो। एक लाल बुंद मोठा चिरलेला टोमॅटो, एक लांब सडक चिरलेली हिरवी मिरची, 8 ते 9 लसूण पाकळ्या, साधारणपणे 1 इंच किसलेलं आलं। भाजल्यामुळे ह्या रस्सेदार आमटीला देखील खूप छान टेस्ट येते। पाव चमचा हळद, साधारणपणे 2 ते 3 चिमट हिंग। सकाळच्या घाई गडबडीमध्ये किंवा आयत्या वेळी पाहुणे आले ना, तरी देखील ही झटपट अशी टेस्टी भाजी होऊ शकते। साधारणपणे 1.5 कप त्यामध्ये पाणी घालून घेऊयात। आता पाण्याचं प्रमाण सर्व साहित्य तुम्ही किती घेतलं ना त्यानुसार देखील कमी जास्त होऊ शकतं। आत्ताच आपण भाजीला किती मीठ लागणार आहे ना, त्याचा अंदाज घेऊन त्यामध्ये मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता मूग छान मऊसर असं शिजण्यासाठी साधारणपणे पोह्याच्या चमच्याने 1 चमचा तेल, सर्व साहित्य घालून व्यवस्थित मिक्स करावे। आणि आता आपण कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवरती कुकरच्या 5 शिट्ट्या काढून घेणार आहोत। 5 शिट्ट्यामध्ये छान मऊसर असे मूग शिजले जातात। तुमच्या कुकरनुसार तुम्हाला एखादी शिट्टी कमी किंवा जास्त लागू शकते। तर कुकरच्या 5 शिट्ट्या काढून मी कुकर हलकासा थंड झाल्यानंतर पहा झाकण काढून घेतलेले आहे आणि मूग देखील छान मऊसर असे शिजलेले आहेत ना। आता हे मूग गरम असतानाच आपण पळीने छान घोटून घेणार आहोत। मूग छान अशा प्रकारे घोटून घेतल्यामुळे ह्या भाजीसाठी अजिबात कोणतेही वाटण टाकण्याची देखील आवश्यकता पडत नाही। तर आज आपण कोणतेही वाटण न करता ही छान रस्सेदार अशी मुगाची भाजी करणार आहोत। आता मूग छान घोटून झाल्यानंतर लगेच आपण या मुगाला फोडणी घालणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये साधारणपणे 1 ते 1.5 पळी तेल छान गरम झाल्यानंतर राई, एक पाव चमचा जिरे, कढीपत्ता, एक बारीक चिरलेला कांदा टाकून तो देखील हलकासा लालसर होईपर्यंत परतून घेऊयात। कधी कधी काय होतं, एखादी सुकी भाजी किंवा आमटी करायला खूप कंटाळा येतो, तर अशा वेळेस रसरशीत अशी मुगाची एकच आमटी केली ना, तर ती चपाती आणि भाताबरोबर देखील खाऊ शकतो। आणि रेसिपी पाहून तर तुम्हाला कळालंच असेल, एकदम साधी सोपी अशी रेसिपी आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ही आमटी तुम्ही टिफिनला देखील देऊ शकता। खूप जास्त मसाले न टाकता तर आज आपण घरातील उपलब्ध मसाल्यांमध्येच भाजी करणार आहोत। तर कांदा छान लालसर भाजल्यानंतर साधारणपणे 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा धने पावडर आणि भाजीला कलर छान येण्यासाठी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। कांदा लसूण मसाल्याऐवजी या ठिकाणी तुम्ही घरातील कोणताही ठेवणीतला मसाला वापरू शकता। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मसाले छान शिजण्यासाठी अर्धा वाटी त्यामध्ये पाणी घालून घेऊयात। पाणी घातल्यामुळे मसाले तर छान शिजतातच आणि मसाले शिजत असताना ते खाली देखील लागत नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे फोडणीमध्ये अशा प्रकारे पाणी घातल्यामुळे फोडणीला तर्री देखील खूप सुंदर अशी येते। आता मसाला छान शिजल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीला जे घोटलेले मूग आहेत ना, ते देखील घालून घेऊयात। मुगाची पोटे फुटेपर्यंत म्हणजेच मूग छान मऊसर असे शिजवून घेतले ना, तर ह्या आमटीला अजिबात वाटण टाकण्याची देखील गरज पडत नाही। कुकरमध्ये थोडे शिजलेले मूग होते म्हणूनच त्यामध्ये पाणी घालून ते पाणी मी आमटीमध्ये ओतून घेतलेले आहे।
पाण्याचं प्रमाण आमटी कितपत घट्ट आणि पातळ राहावी ना त्यानुसार कमी जास्त करू शकता. तर ह्या ठिकाणी अजून थोडीशी मला आमटी घट्ट वाटत आहे म्हणून अर्धा कप गरम पाणी घालून घेतलेलं आहे. आमटीमध्ये गरम पाणी घातल्यामुळे आमटीला तरी देखील खूप सुंदर अशी येते. आता एक छोटा चमचा गरम मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. शेवटी गरम मसाला घातल्यामुळे काय होतं, आमटीमध्ये जी गरम मसाल्याची टेस्ट आहे ना ती खूप सुंदर अशी येते. गरम मसाला घालून झाल्यानंतर 10 मिनटं मी आमटीला छान कड काढून घेतलेला आहे. आता त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात. अजून आमटी झालेली नाही तर ती कशी, 1.5 चमचा तेलामध्ये बारीक चिरलेला लसूण घालून ही चुरचुरीत फोडणी आमटीवरती घालून घ्यावी. आता फोडणी घालताना गॅस पूर्णपणे बंद करून घ्यावा. फोडणी घातल्या घातल्या लगेच त्यावरती झाकण ठेवून अजिबात 10 मिनटं झाकण उघडू नये. 10 मिनटानंतर ह्या ठिकाणी पहा, छान झणझणीत आणि झटपट आणि महत्त्वाचं म्हणजे टेस्टी अशी ही मुगाची आमटी तयार झालेली आहे. तुम्ही देखील अशा प्रकारे आमटी करून पहा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि एकदा केली ना तर परत परत कराल ही माझी खात्री आहे. नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेलची घंटी वाजवायला विसरू नका. धन्यवाद.